आज आपण 50-30 and 20 रूलबद्दल बोलणार आहोत. तुम्ही हा रूल ऐकलेला असेल, पण आज आपण त्याला सोप्या शब्दात समजून घेणार आहोत. समजा तुमचा पगार 20,000 रुपये आहे. त्यातील 50% म्हणजे 10,000 रुपये तुमच्या गरजांसाठी वापरायचे. नीड्स म्हणजे अशा गोष्टी ज्या रोजच्या आयुष्यासाठी अत्यावश्यक आहे. उदाहरणार्थ किराणा सामान, घरभाडे किंवा होम लोन, वीज, पाणी, गॅस, हेल्थ इन्शुरन्स आणि बेसिक ट्रान्सपोर्टेशन खर्च. ज्या गोष्टींशिवाय जगणं कठीण होईल किंवा मोठा त्रास होईल त्या सगळ्या नीड्समध्ये येतात. अन्न, निवारा आणि आरोग्य या सगळ्या गरजा आहेत. म्हणून तुमच्या नेट सॅलरीमधील 50% पैसे गरजांसाठी बाजूला ठेवा. 30% वॉन्ट्स म्हणजे 6,000 रुपये. हे पैसे वॉन्ट्ससाठी वापरायचे. वॉन्ट्स म्हणजे अशा गोष्टी ज्या तुमच्या आयुष्याची क्वालिटी वाढवतात, पण त्या नसल्या तरी तुम्ही जगू शकता. इथेच अनेक लोकांना नीड्स आणि वॉन्ट्समधला फरक समजत नाही. उदाहरणार्थ नेटफ्लिक्स, OTT सबस्क्रिप्शन, कधीतरी बाहेर जेवण, शॉपिंग, एंटरटेनमेंट. एखादी गोष्ट घेतली नाही म्हणून फक्त थोडासा त्रास होतो, पण आयुष्य थांबत नाही, तर ती वॉन्ट आहे. वॉन्ट्स आवश्यक नसतात, पण आयुष्य आनंदी बनवतात. आता राहिलेले 20% म्हणजे 2,000 रुपये. हे पैसे सेविंग्स आणि लोन फेडण्यासाठी असतात. यामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी येतात. एक, इमर्जन्सी फंड. इमर्जन्सी फंड म्हणजे अचानक येणाऱ्या अडचणींसाठी ठेवलेली रक्कम. तुमचा 6 ते 12 महिन्याचा घरखर्च चालावा असा फंड असायला हवा. उदाहरणार्थ जर तुम्हाला महिन्याला खर्च 10,000 रुपये होत असेल, तर तुमच्याकडे 60,000 ते 70,000 रुपये हा इमर्जन्सी फंड म्हणून असावा. हे जास्त वाटेल, पण जॉब लॉस किंवा मेडिकल इमर्जन्सी आली यावेळी हे पैसे उपयोगाला पडतात. 2, डेप्ट रिपेमेंट म्हणजे क्रेडिट कार्ड बिल्स, पर्सनल लोन, स्टुडंट लोन. हे लोन्स शक्य तितक्या लवकर फेडणे आवश्यक असते. त्यासाठी या 20% पैशाचा वापर करू शकता. आणि तिसरं म्हणजे रिटायरमेंट सेव्हिंग. भविष्यात सर्वात मोठी अडचण अनेक लोकांना रिटायरमेंट वेळी येते, कारण आज बचतीकडे दुर्लक्ष होत आहे. म्हणून आत्तापासून PPF, म्युच्युअल फंड, NPS, रिटायरमेंट प्लॅन्स यासाठी या 20% पैशाचा वापर करा. थोडक्यात सांगायचं झालं तर 50, 30 आणि 20% रूल तुम्हाला हे समजायला मदत करतो की तुमचे पैसे नेमके कुठे जात आहेत आणि तुम्ही तुमचं आर्थिक आयुष्य बॅलन्समध्ये कसं ठेवू शकता.